श्री काशीखंड अध्याय 74. श्री गणेशाय नमः. अगस्ती वदेजी शिवसूता शास्त्र समुद्राचा विधियुक्त वक्ता. माझ्या वियोग द्रुमाचा उत्पाटिता वात स्वरूप तू. मज क्षमा कीजे जी शिवकुमरा. माझ्या प्रच्छेची अपूर्ण परिहारा. त्रिकाळ पूज्य जंगम स्थावरा. माझ्या इच्छेसी तू. तरी एक असे प्रच्छेचा उधारा भाव. झालासे माझे हृदयी उद्भव. तो निरूपी जी अभिप्राव. द्वादश भुजा जे शिवासी प्रश्नी दाक्षायणी. भविष्य कथिले स्कंद पुराणी. साक्षात विष्णू रूप तो व्यासमुनी. जो परा शरसूत जेने चहू वेदांची केली मंथने. कथिली अष्टादश पुराणे. तो बांधला कवनिया लांछने. ते निरूपा कथिली अष्टादश पुराणे. तो बांधला कवनिया लांछने. ते निरूपा मज स्वामिया. काशीमध्ये तो असोनी ऋषी. अद्यापि प्रतीत नाही त्यासी. जोडिले तेने कवन्या द्रोहासी. ते निरूपाजी एकदा. मग स्वामी वदेगा महामुनी. तू शिव कथा रत्नांची पूर्ण खाणी. ज्या लांछने बांधला व्यासमुनी. ते परिसे आता. तय शरीरी उद्भवे विपरीत बुद्धी. तेव्हा विमुख होतसे साध्य सिद्धी. ब्रह्मादिकांसी हे स्वर्ग मृत्यू पाताळ विवर. एवढे एक ब्रह्मांड थोर. तो साक्षात एकची विश्वंभर. भवानी कांत जो तो परमेश्वर होता निर्गुण अक्षर. परीच्छे करुणी झाला क्षर. हरिविरींची हे मायांकुर इच्छा उद्भवित. ऐसी वेदाज्ञा असे पुरातन तरी. जपता मुक्त झाले ब्रह्मचारी. 88 सहस्र मुनिवरी अंगीकारिले हे वाक्य. शास्त्रवाक्य जे न मानिती कोणी. ते प्रतिसाक्ष पाहिजे पुराणी. तेची चतुर्वेद मंथुणी काढिले व्यासे. मग तेने निषेधिले वेदा. केली परमेश्वराची निंदा. देखता झाला द्वैत भाव भेदा. हरिहरांसी हरिहरा माझी देखती द्वैत. ते पंच महादोषी निभ्रांत. त्यांसी कल्पाती नाही प्रायश्चित. ऐसे वेदाज्ञा असे म्हणून व्यासे निंदिले विश्वनाथा. निर्भरस्थिले शुद्ध वेदार्था. स्वामी म्हणे ते आदी अवसान कथा. परियेसी गा अगस्ती. संख्या आनंदवनापासून 7,000 गणित योजन. ते बद्रिकाश्रम तपस्थान महाऋषींचे असे. त्या बद्रिकाश्रमा गेला व्यासमुनी. ऋषीची पुरे देखतसे नयनी. अवघी हेमरत्नांची उभवणी. ऋषी मठ मंडप गुंफा देखिल्या ऋषीश्वराचिया. त्यावरी कल्पवृक्षांची छाया. तेथे विरींची ऋषीची भार्या कन्याकुमारेसी. त्या उत्तुंग पर्वताचिया पाठारी. ऋषी गुंफा वसती पुण्यपुरी. हेमरत्न मंडिल बर्व्या प्रकारी. ऋषीचिया शाळा. तेथे सूक्ष्म मुक्ताचिया चौका. मध्ये सुरंग रत्नाचिया टांकनिका. मरकत माणिकाचिया पाकोडिका. वैदुर्य वेष्टिलिया. ते बद्रिकाश्रमस्तपस्थान. गुंफा वसलिया शतयोजन. भूमिका बांधलिया ऋषी अंगण. अवघ्या हेममय मठाग्रे चुंबिती व्योमाकाशा. रवी रश्मी फाकती दाही दिशा. होतसे वेदध्वनीचिया निर्घोषा. तेने योम ऋषी मंडप शोभले सोमकांती. तया गर्भी शशी बिंबती. मग ते प्रीतीने जीवन स्रवती. ते मिळती तडागी. शुभ मंडपी मिरवती सुधामे. जी बिंबे त्रयोदशांची सुगमे. हेममय बद्ध उत्तमे. ध्वज धूम्र गज आयते. ऐसे शुभ आयत्या मंदिरी. विरींची ऋषीची भार्या सुंदरा. एक वृषभा आय शुभकरा. मंडळी ऋषींची स्तंभ मंदिरे. शोभती पद्मरागी. 12 योजने उच्चता योगी. दिव्य कुमुदिनी मिरवती तडागी. रवी शशी आदी करोणी. तेथे कळसागरीचिया दिव्य ध्वजा. अंबू गर्भी दिसती तेजा. जैसा सौदामिनी पुटी सहजा. विधू प्रभा. तेथे तडागाचिया पुण्यपाळी. दिव्य द्रुमांचिया लावण्य पोवळी. अग्री विकासिल्या
दिव्य कमळी आणि इच्छा फळ देती. आता सो त्या महातपस्थानी ऋषी तपासी बैसले महाज्ञानी. एकते प्रळय इच्छिती मुनी निर्गुणाते. एकते बैसले पक्षोपवासी. एक मास व्रते वर्तती ऋषी. कंदमुळे आहार एकांसी. एकते पवनाहारी. एकांसी व्रते अग्निहोत्रांची. एकांसी पूज्य मान तो विरींची. एकांसी पूजा भवानीची वेद प्रसिद्ध जे. एकते ऊर्ध्वपाद धोवदवण. कवण एक उभे अंगुष्ठांचे प्रमाण. एक व्रत करीती चांद्रायण. कवण एक तापसी. एक बैसले दर्भाग्रतोय पाणी. एकांसी धूम्रपान अनुदिती. एक निद्रिती झाले शयनी. सरांटे वल्ली फळी. ऐसे ते तपस्थळ बद्रिकाश्रम. जेथे पूर्वी तप करीत होता पुरुषोत्तम. तेथे लिंग स्थापितो मेघश्याम. त्या नाम षाडंगधरेश्वर. ते लिंग पूजिती मुनिजन. साधिती कल्पवरी अनुष्ठान. तरी ते आता कवण कवण सांगो संकलित. भृगुमुनी नारद दधीची. वाल्मिकी नामदेव मरीची. पराशर मार्कंडेय मांडव्याची. दीर्घ तपसिद्धी. बैसला परशराचा पितर. तो शक्ती नामे वसिष्ठ कुमार. आणिक दुर्वास प्रळयायुषी मुनिवर. बगदा लभतो सर्व देवासुरांचा जो पितर. तो काश्यप राज मरीची कुमार. कणिक प्रलयायुषी मुनिवर. लोकहर्षण. ऐसे दीर्घ तपस्वी महाऋषी. कवण एक द्विपल्या युषी. विश्वनाथ पूजिता एकाशी. कल्प ब्रह्मायु. ऐसे जेथे महाज्ञानी. तेथे अवचित आला व्यास मुनी. तो नमस्कारिला श्रेष्ठ मुनिजनी. श्रेष्ठ वक्ता जो का. मग समस्त ऋषींनी प्रतिमा धरिल्या. मग तो पूज्यस्थानी बैसविला. वेदविधीने मृगाजीनी पूजिला. वयोवृद्धादिकी. मग व्यास वदे मुनी सवळा. तुम्ही प्रहारा त्या रुद्राक्षमाळा. भाडी विभूतीच्या त्रिपुंड्र लाविता टिळा. तो अव्हेरावा तुम्ही. प्रहारा शिवाचे पूजन. साक्षात ब्रह्म तो नारायण. तुळस मिळा सीमाळा गोपी चंदन. अंगीकार तुम्ही. मी जाणे चतुर्वेदांचा गर्भभाव. साक्षात ब्रह्म तो वैकुंठराव. आजीपर्यंत पूजिला सदाशिव. ते व्रताची स्मरण. ऐसी व्यास ऋषीची शब्दवाणी. श्रवणी परिशीली ऋषीजनी. शिवनिंदिला हरी स्थापुनी त्या ऋषी माझी. क्षण एक झाले देह विसर्जन. क्षिती पडिले मूर्छा येऊन. मृगाजिनी बैसले होते जाण. झाले ते देह गलित. तव एक ऋषी बोले वेदवाक्ये. जी शिव भक्ती संवादके. केवी शिव निंदिला ऋषी नायके. कृष्ण द्वैपायने. अरे जो मंत्रणा पुसता ब्रह्मा साक्ष. जेने प्राप्त होय सायुज्य मोक्ष. तो केवी निंदिला विरूपाक्ष. विश्वंभर जो. मार्कंडेय वदता झाला व्यासा. पडलासी योग मायेची आवळसा. वेदार्थ प्रहारुनी पिसा भ्रमसी. अहमता मार्गे. तूज पडले योग मायेचे भुले रे. खंडिलासी विनाश काळ फणीवरे. तेने विषाग्नीची लहरे प्रवर्तली तुझ लागी. प्रळय क्रमिले शिव पूजिता. मुक्ती प्राप्ता झालिया स्वस्थ असता. हा योग का निर्भार स्थितोसी आता. भ्रांती बद्धत्वे तू. मग व्यासवदे मार्कंडेयो. माझेची कर्तव्य वेद निश्चयो. आताची प्राप्त करीन जयो. मुक्तीचा तुम्हासी. केले चतुर्वेदांचे मंथन. कथिली अष्टादशा पुराणे पूर्ण. तुम्हासी मुक्ती झाल्या पावन. त्या माझेची शास्त्रार्थे. आता हेची कथितो तुम्हासी. जेने प्राप्त व्हाल मुक्ती पदासी. तव एक बोलता झाला महाऋषी व्यासासी. प्रति उत्तर. बकदा लभ्य म्हणे व्यास मुनी. तू जरी झालासी तत्वज्ञानी. तरी आम्ही स्मरतो षाडंग पाणी. वैकुंठवासी तो. हे तव विपरीत केले गा महाकवी का. केवी प्रवर्त वसिया त्रिलोका. तरी आम्हासी दिजे लिखित पत्रिका. मुक्ती स्थळाची.
मरीची देव कृष्ण द्वैपायना, महामुक्ती स्थळ निर्मिले त्रिभुवना. जेथे वास भवानी पंचानना, ते काशी स्थळ जाण. तरी तेथींचे आम्हा लिखित पत्र, व्यासा तुवा आणावे वेगवत्तर. तरी आम्ही समूळ मानू मंत्र, तुझी आज्ञा जे का. मग व्यास वदेजी तथास्तु, तुम्हासी पतिका आणि न बहुतू. तरीची मी सत्यवती सुतू, पराशर सूत पुत्र. मग तो ब्रह्मचारी संन्यासी, मार्गक्रमिता झाला वाराणसी. 10,000 शिव शिष्य वर्गेसी, आला आनंदवना. न घेची भागीरथीचे दर्शन, केले विष्णू पादोदके तीर्थस्नान. तेथेची पूजिला तो नारायण, आदी केशव मूर्ती. मग पंचगंगेसी स्नान करुणी, बिंदू माधवी आला व्यासमुनी. तेथे पंचरात्र क्रमोणी, पूजिला बिंदू माधव. मग काय करीतो काशी निवासी, तेथे शिवाज्ञा झाली भवानीसी. भिक्षा न द्यावी शिवनिंदकासी, वाराणसी मध्ये. क्षुधे पिढीचे जव प्राणांता, ऋषी मध्ये निंदक महाअद्भुत. हा अमंगळ पराशर सूत, पावेल पीडा. ऐसी आज्ञा झाली भवानी प्रति, मग नंदी गणांसी बोले पशुपती. अरे व्यासे निंदिली अविमुक्ती, त्यासी कीजे दोषद्रोह. मग काय करीतो व्यासमुनी, काशीमध्ये उभारिला दक्षिण पाणी. अरे न पूजावा हा पंचाननी, नाही देव विष्णू पर. तव काशीमध्ये शिवव्रती एक, त्रिकाळ शिवाचा उपासक. पूजिलिया विन त्र्यंबक, तो अन्न पान ग्रहण न करीच. म्हणून विश्वनाथासी तो तापसी, आला पूजा व्रत करावयासी. मुक्ती मंडपी उभा राहुनी, ऋषी कायपा वदता झाला. तेथेही दक्षिण भुजा उभारी, व्यास आला शिवालय द्वारी. मग उच्चारिता झाला वैखरी, नाही देव विष्णुपूर. स्वामी म्हणे गा अगस्त्य ऋषी, विनाशकाल क्षोभला त्यासी. नोनी निर्भीर स्थिली, तेने काशी ते निरोपू तुझ लागी. अरे जे अनुवादले शिवी नंदा, ज्याही निर्भर स्थिले चतुर्वेदा. ते प्राप्त होती महा आपदा, प्राण ऐश्वर्यासी. तरी परियसी गा ऋषी कुंभजा, शिव निंदेने गेला दक्ष राजा. अंत समय पावला पुत्र प्रजा, विनाश दिया. आणि काशी निंदा केली ब्रह्मयाने, त्याचे शिर छेदिले काळाने. मग ब्रह्मा रचिला पंचानने, तो चतुर्मुख पै. आणि शिवनिंदा केली नारायणे, म्हणे मी उभा हा बैसला श्रेष्ठपणे. त्याचे शिर कापिले पंचानने, कुरुक्षेत्री तुझ्या यागी. म्हणून महादोषी तो शिवनिंदक, त्यासी प्रायश्चित नसे धुंडिता त्रिलोक. जैसास्तमानी जाय अर्क, तो न ए पुनरपी. तैसा शिवनिंदक झाला मुनिवर, तेथे मुक्ती मंडपी होता नंदिकेश्वर. तेने स्तंभिला व्यासाचा कर, घ्राण स्वेर पै. तो शिवद्वारी भुजस्तंभ केला, मग तेने विष्णू स्तविला. स्मरण करिताची पावला व्यासा जवळीके. व्यासाची स्मरणांती, कैसा धाविनला तो लक्ष्मीपती. शिवद्वारी आला बद्ध हस्ती, क्षिती मौढी स्पर्शित. व्यासाजवळी आला श्री अनंत, म्हणे धावा केलासी की निमित्त. तव हरीने देखिला बद्ध हस्त, शिवद्वारी व्यास. मग श्रीहरी म्हणे रे मूढ ज्ञानी, त्रैलोक्या अगम्य तो शूलपाणी. अनंत ब्रह्मांडे राहिला व्यापुनी, तो अविनाश रूप. त्याची सर्वस्व इच्छा हे अविमुक्ती, हे अविनाश महाकल्पांती. त्याचे कर्तव्य त्या पशुपती, केवी पादोष. म्हणून सगुण निगुण तो एकची, जे आम्हासी प्रतिवादला तो विरिंची. ते काळ भैरवे आमुची उभयतांची, भंगिली भ्रांती. तै विरिंची गेलासे मुकुटा, आम्ही गेलो होतो पाताळ पुटा. मग पाताळ कंड गुरुने द्रष्टा, दाखविला शिव ब्रह्म. ब्रह्मे झाले असंख्य वरी, 1 कोटी संख्या झाले हरी. परी हा विश्वंभर त्रिपुरारी, एकची असे तुझ क्षोभला रे विनाश काळ. म्हणून निंदिला त्वाजाश्वनीळ. हे बंध मुक्त करावया, सबळ नव्हेची मी व्यास.
मी सेवेसी सावधान असे बद्ध करी, त्याचे सेवकासी मी अशक्त हरी. कैसी भ्रष्ट झाली रे तुझी वैखरी, जिने निंदिला शिव. आता तूज केले हस्तबंधन, तरी त्याचेची करावे स्मरण. हे बंधन मुक्त करावया कवडा, दुजा त्रिलोकी समर्थ. ऐसे अनुवादला मुरारी, मग स्वस्थाना गेला मौनाचारी. तव तो व्यास स्तुती उच्चारी नंदिकेश्वराची. आता सावधानजी परमश्रोता, स्तुती करा उच्चार करी व्यास वक्ता. तिच्या श्रवण पठणे होय मुक्तता, महाकल्पशा पासाव. जय जयाजी सर्वेश्वरा, जय जयाजी त्रिमूर्ती अवतारा. तू विश्वव्यापका विश्वंभरा, संहार करता तुची. महातपस्विया षडंग योगा, महासाधूचिया सस्तंगा. जे तू शिवासी प्रिय गती भृंगा, समर्पणा स्वामिया. तू शुद्ध श्री गुरुचा कटाक्षू, साही दर्शनी शुद्ध पक्षू. स्मरारीचा तो तमचक्षू, तो तू नंदिकेश्वरा. जय जयाजी स्थूल लिंग कारणा, जी या स्त्री शरीरांसी आवरणा. जी तू यासी अति निर्गुणा, परमात्मलिंगा. जी तू सर्व सुखाची निवासा, जी तू सर्वांघटी स्वयंप्रकाशा. पिपीलिका विहंगम स्थावरेशा, जंगम तुची. जी तू लक्षा माझी सुलक्ष विरेशा, स्मरण मात्रे तत्काळ भासा भासा. तरी मज पाणी बंध व्यासा, मुक्त करी स्वामिया. जी तू सर्व सिद्धीची छिद्रा, जी तू श्रद्धा माझी सुशब्द भद्रा. जी तू रुद्रा माझी महारुद्रा निर्गुणाकारा. जी तू सर्व व्यापका त्रिपुरहंता, कैलासनायका भक्तांसी देसी अक्षय सुखा. श्री महादेव शंभू तू. आता सो व्यस स्तुती संस्कृत, ते म्या निर्मिली उघड प्राकृत. संकलित निवेदिली किंचित, यथामती श्रोतयांसी. ऐसी परिसोनी व्यास स्तुती, हृदयी तोषला तो त्रिविध मूर्ती. व्यासंबध केले ज्या हस्ती, तो मुक्त केला तत्काळ. मग तो मौनाचारी व्यासमुनी, शिष्यांसह आला आपुले स्थानी. सप्तहोरात्रे झाली परी कोणी, नेदीची भिक्षा. व्यास म्हणे आपुले शिष्यांसी, श्रेष्ठ शिष्य वैशंपायना परियेसी. सप्तहोरात्र मी उपवासी, करावे भिक्षाटन. मग व्यास मुनीचे शिष्य वेगेसी, काशीमध्ये भ्रमती भिक्षेसी. तेथे भवानीची आज्ञा सर्व लोकांसी, जे व्यासासी भिक्षा न दीजे. प्रातःकालापासून सायंकाळवरी, शिष्य भ्रमती ते काशीपुरी. परी भिक्षा नेदी कवनद्वारी, जव मात्र तेही. मग व्यास वदे शिष्यांनो आता, भिक्षा अप्राप्त तुम्हा काशी भ्रमता. परिपूर्ण भिक्षा आणि का अतिता, एतसे कैसी. आणि तुम्हासी भिक्षा केवी अप्राप्त, झाली 20 होरात्र पर्यंत. तेथे भवानी कैसी देतसे मुक्त, हे अनरत सर्वही. मग तो एक 20व्या दिनी, भिक्षेसी निघाला व्यासमुनी. काशी भ्रमण जव अस्तमानी, सविता जायतो. भ्रमण करिता श्रमला ऋषी, काशीचे चौबारी आला वेगेसी. बहु आतुर झाला मानसी, क्षुधेचे निजवाडे. भिक्षापात्र होते जे करतळी, ते अति क्रोधे ताडिले भूतळी. मग काशीशी शापिता झाला ते काळी, महाक्रोधे पै. म्हणे अधर्म प्रवर्तो काशीसी, आणि क्षय होईल वाराणसीसी. पृथ्वीचे दुर्भिक्ष हे भूमीसी, प्रकटेल सत्य. तव हे भवानीसी झाले श्रुत, मग आरंभिले मावेचे मत. काशी शाप जाणुनी अनुचित, अपमानिले शंकरे. मग शिवे आज्ञा केली भवानीसी, इच्छा भोजन देई व्यास मुनीसी. यासी अप्राप्त करू वाराणसी, हा नव्हे काशी योग्य. मग भवानी आली काशीचे चौबारी, महालावण्य शिवांगणा सुंदरी. व्यासे येता देखिली सामुरी, आश्चर्य करी मनी. दिव्य स्वरूप देखिली वनिता, म्हणे हे कवन्या ग्रहस्थाची कांता. हे काशीमध्ये पतिव्रता, आणि भिक्षा नाही आम्हा. अलंकारे मिरवितसे दिव्य शोभा, की उतरली जैसी गंधर्व गर्भा. माझी स्वामी पद्मनाभा, ऐसी नाही अंगणा. ऐसी आकाशी ग्रहस्थांची स्त्रिया, परिया किमर्थ कवन कार्या. आम्हा भिक्षुका अतिताचिया, न राहती क्षुधा. तव भवानी म्हणे अति तासी, माझा ग्रहस्थ असे उपवासी.
मग ती भोजना अतीत त्यासी पाहिजे नित्य नित्य. 21 होरात्रपर्यंत मी उपवासी माझा गृहस्थ. तव तुझ देखिला अजी अतीत पाहता या समयी. आता त्वरावंत माझ्या मंदिरी वेगी चाल इच्छा भोजन करी. एरू म्हणे मी सहपरिवारी शिष्यासहित असे. भवानी म्हणे तथास्तु बर्वे तुझी या शिष्यांसह तू वायावे. मी तितुकेही पूजिन स्वभावे पुण्य सार्थास्तव. आता विलंब न करी सर्वथा माझा गृहस्थ पीडतसे क्षुधार्ता. मग जे तुझी विपत्ती व्यथा त्यासी करी निरूपण. मग 10 सहस्र शिष्यांसह मुनी व्यासासी घेऊन गेली भवानी. पांक्ती केली आपुल्या मंदिरस्थानी एकीकडे जवनिका. त्या जवनिकेमध्ये सिंहासनी गृहस्थ बैसलासे शूलपाणी. मग इच्छा भोजने व्यासमुनी तृप्त केला भवानीने. मग जवनिके आडुनी गृहस्थ व्यासासी करिता झाला मात. आपण राहुनी अलिप्त प्रच्छा आरंभिली. गृहस्थ म्हणे गा ऋषीश्वरा काही एक प्रश्न असे मुनिवरा. आम्हा कल्प मतियंसी क्षमा करा सांगिजे नीती मार्ग. आम्ही लक्ष्मीवंत कोधी तामसी कामदंभ दुर्भाण विवसी. कलह करीत सो साधू जनांसी पाखंड मते. तरी हे द्रव्य नीती मार्गी वेंचिजे ऐसा उपदेश आम्हासी सांगिजे. ते पुण्यफळ पाविजे कैशिया परी. मग व्यास वदे गृहस्था हे बर्वे पुशिले गा नीतिवंता. तरी इत्यादी आचरण करिता मीची त्रिभुवनी. वेदार्थ मंथुनी कथिली पुराणे तीर्थयात्रा व्रते महादाने. याग विधी नित्य आचरणे हे माझेची कर्तव्य. भूत भविष्य त्रिकाळ पूजा विधी नित्य मार्ग मंत्र सिद्धी. षडंग योग अष्टमहासिद्धी हे माझेची कर्तव्य. तव गृहस्थ म्हणे गा व्यासा अष्टदादश पुराणे वेद व्यवसा. त्रिलोकी रहस्य मार्ग हा भरवसा तुझेची पासाव. ऐसा तू त्रिलोकी महावक्ता तुझ परता नाही दीर्घ ज्ञाता. तरी अनेक पृच्छा असे आता ते कथिजे आम्हा. आम्ही न विवेकी मंदमती लक्ष्मीचे अंगी क्षमा शांती. सद्बुद्धी नाही शास्त्री अल्पमती यास्तव प्रश्न करीतो तुम्हा. मग व्यास वदे गृहस्थासी आता विलंबन की जे पृच्छेसी. गृहस्थ म्हणे गा मुनी परियेसी आता पृच्छा ते ऐसी. कोणी कोणासी दोषे विन वाचे अशुभ वद वचन शापदान. विपरीत करी वेदांचे आवरण हा वेदी कैसा निश्चय. मग व्यास म्हणे गा गृहस्था तरी वेदांची आज्ञा परिसे आता. कवणे कवणा व्रथा शाप देता तो भोगी त्याचा तुची. जैसा पुलावाजी सुंदर वर्ण तोरणी टाकी स्वामी अकारण. तैसा विना दोषे देता शापदान ते संघटे आपणासी. की वात सन्मुख टाकिता धुळी ते आपुल्याची प्रवेशे चक्षु मंडळी. आहुती समर्पिता अग्निज्वाळी तो नवेची कृपाळू. ऐसा परोपकार करिता कृपा न उद्भवे त्या महाहुता. तरी विना दोषे शाप देता तो केवी न बाधे. वेदवाक्य शास्त्रार्थ विचार हा विपरीत करी जो अविचार. त्यासी प्रायश्चित्त नाही संवत्सर ब्रह्मकल्पवरी. ऐसे 3 वेळ प्रश्नेले व्यासासी. मग शिव म्हणे गा संन्यासी तुवा दोषे विन शापिले काशीसी. ते भोगिसी तुझा तुची. तुवा निंदिल्या वेदश्रुती हरिहरा देखिली भेदभ्रांती. शुद्ध न होसी कल्प प्रायश्चिती तुची खर होई आता. स्वर्ग सरितेची पूर्व पारी अपवित्र देशी किकटा माझारी. तेथे गंधर्व तीर्थी अनाचारी. होशील व्यासा परोपकार करीतो जो आपणासी. त्याचे न्यून केवी सांगिजे लोकांसी. अरे देवा मानवा हे दुर्लभ काशी. ते केवी शापिली तुवा. प्रलयी अविनाश काशीचे हे सौभाग्य. ऋषी तू नवेसी काशी वासासी योग्य. जीवनिंदा केलीस आता तुझे भाग्य अप्राप्त झाले. ऐसे विश्वनाथाचे प्रत्युत्तर व्यासे परिसिले अतिक्रूर. तेव्हा ऋषीशी झाला स्मर की हा शंकर हे भवानी. जवनिके आड पंचानन नेदीची व्यासा प्रतिदर्शन. मग ऋषीने घातले लोटांगण भवानी चरणांसी. करुणा भाकी तसे विनंती म्हणे जय जय ओ मंगलमूर्ती. मी महाअपराधी हीनमती देखिला भेद हरिहरा.
मी शिवनिंदक महा अपराधी, मज प्राप्त न करी काशी सिद्धी. मी अनाचारी दुष्टबुद्धी, क्षमा करी मज लगी. तव बोलती झाली भवानी, मी पतिव्रता शिवाची गृहिणी. मज अति प्रिय तो शूलपाणी, विश्वकर्ता संहारिता. जे जे प्रिय माझ्या स्वामीसी, तेची अति प्रिय माझे मानसी. तरी मी अति पतिव्रता कैसी, असे स्वामी शब्दाधीन. जेथे माझे स्वामीचे शापदान, ते अत्यंत प्रिय मज कारण. हे विपरीत करी ऐसा कवण, समर्थ असे तीही लोकी. तुवा केला रे निवेद निषेध, असत्य नव्हे शाप शब्द. येथे शिवा विरहित निर्बंध, नाही सूत्र कवणाचे. तव किंचित बदली भवानी, म्हणे परियेसी निंदका व्यासमुनी. हे तुझ प्राप्त शिवधामिनी, प्रायश्चित नाही कोणे काळी. आता तुवा केले माझे स्मरण, तरी एकाशी होईल शिव दर्शन. अष्टमी चतुर्दशी तुझ येणे, मुक्त केले काशीमध्ये. तव धाविनले शिवाचे दूत, भृंगी रीती नामे महाद्भुत. त्याही व्यास करुणी पाणी बद्धित, काढिला काशी बाहेरी. त्याही खराचे रूप देऊनी व्यासा, सद्बुद्धी हरुणी केला पिसा. प्राप्त केला कीटक देशा, शिवनिंदेस्तव. मग भागीरथीच्या पूर्वपारी, कीटक नामे देश दुराचारी. तेथे टाकिला तो ब्रह्मचारी, स्थापिला गंधर्व तीर्थी. अगस्ती वदेजी षडानना, तो अपवित्र कीटक देश जाणा. तेथे पुण्य पवित्र पित्र पावना, गया तीर्थ असे. आणि तो तैसा अपवित्र देश, तेथे नारायणे केला वास. स्वामी म्हणे गातो आयास परियेसी आता. ना तरी जैसे जळ जंतू कर्माचारी, वर्तत असती जळा माझारी. तरी एक उत्तम त्या भीतरी, निपजती मुक्तमणी. की जैसा शोभे श्वेत रंग, की पशुमध्ये कस्तुरी मृग. की वनस्पतीमध्ये योग, सुगंध चंदनाचा पै. तरी की कट देशी तीर्थ गया विख्यात, हे त्रिदेवी निमिले समर्थ. ते आता कैसे यथार्थ, निरोपू संकलित तुम्हा. गयासूर दैत्य महाबळी, तेने उग्र तप केले भूतरी. भक्तिसी मानवले चंद्रमौळी, तया असुराच्या पै. पहा हो एवढा भक्तीचा प्रताप, भक्तीने देव झाला सानरूप. जैसा मंत्रे आकर्षी जे सर्प, गारुडी येतेने. ना तरी देव जैसा अग्नि समान, तृप्त की जे हवितावदान. परी तो यज्ञकारका अमान्य, कोणे काळी नव्हे. ऐसा तो वैश्वानर अंगार, तोही भक्तीने प्राशितो योगीश्वर. म्हणून भक्तिविन प्रीत थोर, नाही जी देवांसी. म्हणून गयासुराची भक्ती, तयासी प्रसन्न झाले पशुपती. षडानन म्हणेगा अगस्ती, परियेसी आता. मग शिव म्हणेगा भक्तवरा, माझिया वरद सुताचिया वरद कुमरा. मी प्रसन्न झाले तुझ सुरा, मागे इच्छा तुझी. मग गयासूर विचारी मनी, म्हणे जय जयाजी शूलपाणी. जे वाराणसी तुझी निज धामिनी, तेथे क्वचिदानी. हर म्हणेगा बाणासूर सुता, ते काशी मध्ये मी सायुज्य दाता. तू मुक्ती होतसे सर्व जनता, पंचत्वानंतरे. मग असुर वदे महादेवा, तू जरी प्रसन्न झालासी पूर्व भावा. तरी माझी सफळ मनोरथ व्हावा, तुम्हा देखील या हरा. तरी माझी हेची की जे कामना, आता म्या पूर्ण पूजिले भवानी. विश्वनाथा तरी माझी या दृष्टी, सर्व जनता व्हावी मुक्ती. ऐसा माझी या दृष्टीचा विलास, श्रेष्ठ दुष्ट जीवा वैकुंठास. पाहोनी माझा तप आयास, ऐसा दिजे वर शिवा. मग शिव पाहे तपाची युक्ती, तव देखिली अपार शक्ती. अनिर्वाच्य राहिला पशुपती, असंभाव्य पुण्य तुझे. शिव म्हणे महा असुरा अवधारी, तू की कटी राहे फाल्गू तिरी. कल्पिला मनोरथ पावसी, झड करी सत्यवाचा माझी. ऐसा वर देऊनी शूलपाणी, मग क्रमिते झाले काशी स्थानी. असुर बैसला शिव ध्यानी, फल्गूच्या तिरी. तेने हंकारिले त्रैलोक्य जनता, झाला सर्व जीवांसी मुक्तिदाता. गयासुराची दृष्टी सवरी पडता,
होतसे मुक्ती पावण. पूर्वी शिवालये जैसा कर्मजंत, जलचर स्थलचर समस्त, ते कैवल्य पद झाले प्राप्त. शिवप्रसादे तैसे प्रयत्निले गयासुरे, तेने उद्भरिली कैकट करे. दृष्टी पडताची एकसरे, वैकुंठ प्राप्त होतसे. ब्रह्मा अल्प झाला उत्पत्तीसी, प्रतिपाळिता संतोषला ऋषिकेशी. परिसंहार करिता रुद्रासी, न लगे क्षण जैसा, तैसे कैवल्य पद प्राप्त करिता. क्षण न लगे तया बाणसुता, त्याची पूर्व राज्या स्थिती सांगता. वाढेल पाल्हाळ खुंटला यमदूतांचा व्यापार, उद्ध्वस झाले कुंभीपाक घोर. चिंतातूर झाला सूर्यकुमार, यम रावतो. मग यम आला सत्यलोकासी, सर्व मात जाणविली विधीसी. एरु म्हणे मी मंद झालो सृष्टीसी, उत्पत्ती करिता. आता सावधान स्रोतोत्तमा, कैसे कार्य प्रयोजील ब्रह्मा. आता प्रार्थावया पुरुषोत्तमा, म्हणे शिवदास गोमा. इति श्री स्कंदपुराणे काशीखंडे व्यासशाप वर्णने नाम चतुसप्ततितमाध्याय. श्री सांब सदाशिवा